आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। हट्टी खुर्द माध्यमिक विद्यालयात 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। हट्टी खुर्द तालुका साक्री येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वीच्या परीक्षेत 80% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न झाला। शाळेचा यंदाचा निकाल 95% लागला असून विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने शाळेचा आणि गावाचा नावलौकिक उंचावला आहे। सन्मानित गुणवंत विद्यार्थ्यांची यादी: रुपेश गिरधर मासुळे 91.20%, इंदवे सेंटर मध्ये प्रथम क्रमांक। चेतना शांतीलाल थोरात 90%, शाळेत द्वितीय क्रमांक। भटाबाई कैलास पदमोर 89%, तृतीय क्रमांक। प्रियंका ज्ञानेश्वर साधनोर 87.40%, चेतन विश्वास मासुळे 87%, मयुरी आनंदा पदमोर 87%, चिव हरिलाल बागले 86.80%, रोहिणी आधार शिंदे 85.80%, योगिता युवराज मोरे 85.60%, यश मच्छिंद्र थोरात 85.20%, कल्पेश भटू खंडेकर 81.60%, नूतन एकनाथ बागले 81.40%, करिश्मा कारभारी मासुळे 80.20%, कीर्ती नामदेव बागले 80.20%। या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या व संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला। गौरव सोहळ्यास उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला संस्थेचे तज्ञ संचालक डॉक्टर HS पाटील सर, संस्थेचे अध्यक्ष माननीय नानासो किरण पाटील सर, भगवान दाजी, बापू सोमा, प्रवीण पदमोर, हिरालाल थोरात, भगवान दामू, कृष्णा खंडेकर, अभिलाल मासुळे, शांतीलाल थोरात, आधार शिंदे, हरी बागले, भैया पदमोर, कैलास पदमोर, नारायण टेलर, गिरधर मासुळे, सुधाकर बागले, प्रशांत भाऊसाहेब आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती। तज्ञ संचालक डॉक्टर HS पाटील सर यांचे प्रेरणादायी भाषण। गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर पाटील सर म्हणाले की विद्यार्थ्यांनो, आजचा दिवस तुमच्या कष्टांचा, जिद्दीचा आणि संयमाचा सन्मान करणारा आहे। तुम्ही 80% पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचा आणि आपल्या हट्टी खुर्द गावाचा नावलौकिक संपूर्ण परिसरात वाढवला आहे। यश ही एक प्रक्रिया आहे। आज 10वी, उद्या पदवी आणि नंतर आयुष्यातील मोठे टप्पे तुम्हाला गाठायचे आहेत, पण हे यश हेच दाखवतं की तुमच्यात ती क्षमता आहे। पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणूस म्हणून घडणं, कृतज्ञता ठेवणं आणि समाजासाठी योगदान देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तुमच्या यशाने आमचा अभिमान वाढला आहे। तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी व सुंदर पद्धतीने पार पडले। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाने शाळेचे संपूर्ण परिसरात नाव उजळले। पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन दिले। शिकूया, घडूया, गावाचा गौरव बनूया हा संदेश या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून खऱ्या अर्थाने साकार केला आहे। मित्रांनो, सर्व शिक्षकांनी आणि मान्यवरांनी माझे सत्कार केला, याबद्दल मी त्यांना पण त्यांचे आभारी आहे। आणि मी जेव्हा शाळेत आलो तेव्हा सरांनी सांगितलं 91 पेक्षा पुढेच तुला टक्के मिळायला पाहिजे, आणि मी तोच प्रयत्न केला। 91% मला मिळाले आणि 91% मिळाले। आणि मला जेव्हा जेव्हा माझा आत्मविश्वास खचत जात होता, जेव्हा मी हारत जात होतो, तेव्हा मला आदरणीय बाबासाहेब सरांनी आत्मविश्वास मिळवून दिला आणि त्यांनी सांगितलं तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, तू करू शकतो। आणि मी त्याच आत्मविश्वासाने अभ्यास केला। आणि सरांनी, आदरणीय गर्दे सरांनी मला सांगितलं होतं आपला विद्यार्थी एकदा तरी बोर्डमध्ये आला पाहिजे, आणि त्याच प्रयत्नाने मी केवळ शाळेतच नाही तर संपूर्ण इंग्लिश सेंटरमध्ये प्रथम क्रमांकाने आला। आणि मला एवढे मोठे महान कार्य माझ्या हातून झाले याचा मला फार अभिमान आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी योगेश। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।